क्लब या दोन संघांच्या दरम्यान हा सामना स्ट्राईकला असतील जितेंद्र चौधरी. सोमेश नाईकचा चेंडू वाईड यॉर्कर टाकण्याचा प्रयत्न, वाईडचा इशारा अंपायर योगेश भाकरे सरांचा. अतिरिक्त धावेने खातं उघडता येते अशोका पॉवर संघाचं. ओहो, बुद्ध्या टाकलेला चेंडू एका धावेने खातं उघडतोय जितेंद्र चौधरी. आणि जितेंद्र चौधरी मागच्या 8 दिवसात 4 अर्धशतकं झळकवलेली आहेत. बघा, असाच एक रेकॉर्ड शोएब खान यावलच्या नावावर आहे. एकाच सीझन मध्ये टेनिस बॉलच्या 5 शतकं त्याने झळकवलेली आहेत. आणि हे 8 दिवसात 4 अर्धशतकं आप्पाची. चौकार, जीवन कापडे यांनी इम्प्रोवाइज केलेला फटका. खोंडेबंधू ज्वेलर्स ब्रँडेड चौकार. खात उघडताय जीवन. यावेळेस मात्र चतुराईने हलक्या हाताने खेळतायत. नकुल चेंडूवर येत आहेत, यष्टीरक्षकाकडे चेंडू परत करतायत. दरम्यान एक वेगवान धाव फलंदाज सुद्धा पूर्ण करतायत. स्माइलिंग नीज नॉर्दर्न जॉइंट रिप्लेसमेंट सेंटर डॉक्टर मनीष चौधरी प्रेझेंट श्री चषक क्रिकेट स्पर्धा चौथे पर्व. फटका फसलाय आणि प्रज्वल राजपूतने झेल टिपलेला आहे. सोमेश नाईकने एक मोठा मासा गळाला लावलेला आहे. इन्फॉर्म फलंदाज जितेंद्र चौधरी आता तंबूत परततोय. मोठा झटका अशोका पॉवर संघाला. जितेंद्र चौधरी कॉट प्रज्वल राजपूत. बोल्ड सोमेश नाईक. श्री क्रिकेट क्लब जळगावचा एक प्रतिष्ठित क्लब आहे. बरेचसे खेळाडू, जवळपास 30 ते 40 खेळाडू या क्लबमध्ये नियमित खेळत असतात, सराव करत असतात. आणि त्यांनी सुरू केलेली ही श्री चषक क्रिकेट प्रतियोगिता जिचं चौथं पर्व आपण बघत आहात. जबरदस्त क्रिकेट स्पर्धा जळगावच्या खेळाडूंसाठी आणखीन एक चांगलं व्यासपीठ या ठिकाणी श्री क्रिकेट क्लबच्या सदस्यांनी तयार केलेलं आहे. जळगावच्या खेळाडूंना जास्तीत जास्त क्रिकेट खेळण्याची संधी मिळते. त्याला कारण आहे अशा लोकल क्रिकेट स्पर्धा ज्या आपल्या जळगाव स्तरावर खेळवल्या जातात. आता मात्र एक ब्रँडेड क्रिकेट स्पर्धा आपल्याला बघायला मिळणार आहे जी हाय लेवलची असेल. जळगाव एकता चषक, ज्यामध्ये बाहेरगावचे खेळाडू सुद्धा आपला सहभाग नोंदवू शकतात. ऑक्शन होणार आहे, तारीख सांगतो, 25 नोव्हेंबरला लंका क्रिकेट क्लब द्वारा आयोजित जळगाव एकता चषकाचं ऑक्शन होणार आहे. खेळाडू लिलाव प्रक्रिया पार पडणार आहे आणि स्पर्धा होणार आहे डिसेंबरमध्ये. 22 डिसेंबर ते 26 डिसेंबर. फार मोठे मोठे खेळाडू आपल्याला त्या स्पर्धेत खेळताना बघायला मिळतील. अपील होते, परंतु अपील या ठिकाणी माझ्या मते नाकारलेली आहे. चला, पहिला षटक संपलेलं आहे. 8 धावा, 1 गडी बाद. श्री चषक क्रिकेट स्पर्धा जबरदस्त आयोजन, सूक्ष्म नियोजन
आणि आज आपल्याला 40 गावच्या स्टार खेळाडूंचा सुद्धा सामना बघायला मिळणार आहे. आणि बघा, आपण जर हिंदू प्रीमियर लीग ही स्पर्धा फॉलो केली असेल तर त्या संपूर्ण स्पर्धेवर 40 गावच्या खेळाडूंनी आपली जबरदस्त अमिट छाप उमटवलेली आहे. आणि आता त्याच्यापैकी बरेचसे खेळाडू आपल्याला या स्पर्धेमध्ये खेळताना सुद्धा दिसतील आणि ते सुद्धा एकाच संघात. आकाश कोकाटे, शैलेश दिघोळे, अभिषेक देशमुख, निलेश आजबे, प्रशांत जाधव, मॅन फ्रॉम मुंबई पोलीस. जबरदस्त खेळाडू आहे आणि तो या ठिकाणी त्याचं फ्रस्ट्रेशन सुद्धा काढू शकतो. शॉर्ट प्लेचा चेंडू दिनेश पाटील सर या चेंडूला अडवत आहेत. जयेश मोरे, आंतरराष्ट्रीय सॉफ्टबॉलपटू, महाराष्ट्राचा मानाचा सर्वात मोठा क्रीडा पुरस्कार शिवछत्रपती पुरस्कार विजेता खेळाडू आता स्ट्राईकला. शफल होऊन खेळण्याचा प्रयत्न, चेंडू माझ्या मते लेग स्टंपच्या वरतून गेलेला आहे म्हणून पंचांनी वाईड घोषित केलेला नाहीये. भूषण सपकाळे एक जबरदस्त ऑलराऊंडर खेळाडू, गोलंदाजी करतोय कर्णधार श्रीराम क्रिकेट क्लब. षटकार, श्री चषक क्रिकेट स्पर्धेचा ब्रँडेड षटकार छत्रपती शिवरायांना मानवंदना देतोय. आणि या षटकाराचे प्रायोजक एकविरा प्लायवूड, नारायणराव पाटील. तर बघा, 40 गाव संघाकडून अजून काही स्टार असतील. भूषण मराठे, ज्याने माझ्या मते बेस्ट बॉलर ऑफ द टुर्नामेंट हिंदू प्रीमियर लीग. त्यानंतर विक्की खैरनार भूषण चित्तेच्या संघात होता. शुभम गवळी सध्या फॉर्म मध्ये चालू आहेत. दादूलाल ऑफस्टंपच्या बाहेर बॅटची कट, चौकार मिळेल. देवेंद्र दाभाडे सर सुद्धा आपल्याला खेळताना बघायला मिळतील आणि वैभव नेरकर सुद्धा माझ्या मते त्या संघात असतील. भूषण पुन्हा एकदा आपल्या गोलंदाजी मार्कवर. फुल टॉस चेंडू, फटका तितका व्यवस्थित बॅटवर आलेला नाहीये परंतु 2 धावा देऊन जाईल. चला, राहुल चेंडूला गॅदर करतायत. जबरदस्त यष्ट्यांच्या मागे कामगिरी राहुल राजपूतची राहिलेली आहे. दहा षटकांचा हा सामना, 2 षटकांचा पॉवर प्ले आणि 6वं षटक कंपल्सरी बॅटिंग पॉवर प्लेचा असेल. 2 षटकांची समाप्ती, 20 धावा, 1 गडी बाद. आणि आता गोलंदाजीला आलेले स्टार छोटे टायगर पवन पाटील. बघा, पवन पाटीलला क्रिकेटचा वारसा आपल्या घरच्यांकडूनच लाभलेला आहे. त्याचे काका, दोन्ही काका जबरदस्त खेळाडू आहेत. मोठे काका तर माझ्या मते एक जबरदस्त क्रिकेटचे कोच आहेत, अनंत वाघ सर.
हे जर नाव आपण क्रिकेट जगतात ऐकलं असेल तर आपल्याला माहिती असेल की अनंत वाघ सर एक दर्जेदार कोच आहेत. त्यांचा पुतण्या आहे पवन पाटील. महाराष्ट्र गाजवलेला या खेळाडूने जळगाव जिल्ह्याचं अंडर-19 मध्ये प्रतिनिधित्व केलेलं आहे. जबरदस्त कामगिरी राहिलेली आहे. खराब चेंडू होता परंतु एकच धाव मिळेल. जीवन कापडे आता स्ट्राईकला असतील. सामना करतील पवन पाटील यांचा. बघा श्रीराम क्रिकेट क्लब या संघामध्ये पवन आणि प्रज्वल आणि तिसरा असेल युवा सोमेश नाईक अष्टपैलू यांच्या कामगिरीवर नजरा असतील. ऑफस्टॉपच्या बाहेरचा चेंडू कट करण्याचा प्रयत्न. अरे नाही ते तर महत्वाचं आहे. तू लाव रे काय एक चौक्याने काय होतंय काय रे चौकी येतील अजून. चला चौकार आलेला आहे. धावसंख्या 26. षटकातला 5वा चेंडू असेल पवनचा. खराब चेंडू होता. या चेंडूवर सुद्धा मोठा फटका यायला हवा होता. सोमेश नाईक लॉंग ऑफला उभे आहेत. ते विचारात पडतंय की आपण किती भाग्यशाली संघाचे खेळाडू आहोत की ज्या चेंडूवर मोठा फटका यायला हवा होता. एकच धाव आलेली आहे. अक्रॉस द लाईन खेळण्याचा प्रयत्न. डॉट बॉल. दिनेश पाटील चेंडू वळवत आहेत. दरम्यान षटक संपत आहे. 3 षटकांची समाप्ती. 27 धावा. या षटकात 7 धावा आलेल्या आहेत. एक गडी बाद झालेला आहे. बाद होणारा फलंदाज आहेत जितेंद्र चौधरी अर्थात अप्पा. खराब चेंडू. फुलटॉस चेंडू परंतु त्या फुलटॉस चेंडूवर मोठा फटका बघायला मिळालेला नाहीये. अबो द वेस्ट हाईटचा हा नो बॉल आहे किंवा नाही असं तिसरे पंच अविनाश बंगा आता बघतील. नो बॉल. पुढचा चेंडू असेल फ्री हिट. तर उघडा डोळे बघा नीट. पुढचा चेंडू असेल फ्री हिट.
ऑफस्टंपच्या बाहेर जबरदस्त फटका, चेंडू जातो एक्स्ट्रा कव्हर रिजनकडे आणि गणेश नेटके यांची जबरदस्त फिल्डिंग बघायला मिळते. गणेश नेटके मॅन फ्रॉम जळगाव पोलीस. ओ हो नकुल शर्माचं दर्जेदार क्षेत्ररक्षण. युवा कासोदा अंतोर्ली या ग्रामीण भागातून येणारा हा खेळाडू प्रज्वल. इम्प्रोव्हायझेशन, चेंडू हवेत, ओ आणि जबरदस्त झेल टिपलेला आहे. भूषण सपकाळे कर्णधार यांनी जबरदस्त झेल टिपलेला आहे आणि जीवन कापडे यांना परतावं लागेल. जीवन कापडे द मॅन फ्रॉम जळगाव पोलीस कॉट भूषण सपकाळे बोल्ड प्रज्वल राजपूत. एक जबरदस्त विकेट मिळालेली आहे आणि आता मैदानात दाखल होत आहे अनुभवी रफिक शेख. बघा मित्रांनो, जळगाव जिल्हा क्रिकेट संघटनेतर्फे 2000 किंवा आपण म्हणू शकतो 2005च्या अगोदर भरपूर क्रिकेट स्पर्धा व्हायच्या. कारण की आपलं जे जळगावचं छत्रपती शिवाजी महाराज क्रिकेट स्टेडियम आहे ते ओपन होतं आणि ते स्टेडियम ओपन असताना फक्त नगरपालिकेच्या परवानगीने आपण त्या ठिकाणी क्रिकेटचे सामने खेळायचो आणि तो काळ वेगळा होता. 100 रुपयात सीझन बॉल मिळायचा, 16 संघ लगेच जमायचे. तर रफिक हा मला ज्युनियर आहे परंतु अतिशय जबरदस्त खेळाडू होता. तर रफिक शेख हा लाठीज क्रिकेट क्लब, त्यावेळेस सर्वात युवा खेळाडूंचा क्रिकेट क्लब होता लाठीज क्रिकेट क्लब, त्या संघाचा सदस्य होता. त्यानंतर आम्ही बाहेर आउटडोअर भरपूर टूर केले. तर एकदा रफिक कोकाटे, याला रफिक कोकाटे का म्हणतात ते आपल्याला सांगतोय. ऑन साइडला एक धाव, नाव रफिक शेख आहे. तर कोकाटे हे नाव काय पडलं की पैठणला एक स्पर्धा होती, फार मोठी स्पर्धा होती, त्यावेळेस लाठीज क्रिकेट क्लब कडून रफिक गोलंदाजी करत होता आणि एक रणजी प्लेयर होता. त्या रणजी प्लेयरने याच्या गोलंदाजीवर फार मोठे मोठे षटकार लगावलेले होते. फुल टॉस चेंडू आणि फुल टॉल जयेश मोरेने वसूल केलेला आहे. बघा असं म्हणतात की घोड़े के सामने घास, शेर के सामने मांस और अच्छे बल्लेबाज के सामने फुल टॉस नहीं डालनी चाहिए. फुल टॉस टाकलेला आहे आणि फुल टोल या ठिकाणी वसूल केलेला आहे. षटकार आलेला आहे आणि या षटकाराचे प्रायोजक एकविरा प्लायवूड, नारायण पाटील. 4 षटकांची समाप्ती, 41 धावा, 2 गडी बाद. तर बघा रफिक बद्दल सांगत होतो की त्या कोकाटे नावाच्या क्रिकेटरने याच्या गोलंदाजीचा भरपूर समाचार घेतलेला होता परंतु त्यानंतर पुढच्या जवळपास 4 स्पर्धांमध्ये तो फलंदाज याच्या समोर आलेला होता आणि प्रत्येक वेळेला त्याची दांडी या जळगावच्या वाघाने उद्ध्वस्त केलेली होती. त्याला जमच बसू दिलेला नव्हता त्याचा, म्हणून याचं नाव आम्ही रफिक कोकाटे असं ठेवलेलं होतं. जबरदस्त खेळाडू आहे परंतु आता स्पर्धात्मक क्रिकेट पासून फार दूर आहे, व्यावसायिक क्रिकेट पासून फार दूर आहे, फक्त हौशी म्हणून क्रिकेट खेळतो. आणि आता सध्या रफिक आपल्या समोर, रफिक शेख जबरदस्त खेळाडू आहे, स्टायलिश बॅट्समन म्हणून ओळखले जातात. 41 धावा. फटका हवेत आणि दुसऱ्या अटेम्प्ट मध्ये झेल टिपलेला आहे. बघा दिनेश पाटील सर डावखोरे गोलंदाज आहे आणि त्यांचा चेंडूचा जो टर्न आहे किंवा स्विंग आहे तो बाहेरच्या दिशेने असतो आणि त्या टर्नच्या अगेन्स्ट खेळण्याचा प्रयत्न होता. बॅटची कड लागली, चेंडू हवेत उडाला. रिंकू आणि नकुल मध्ये थोडासा विसंवाद दिसला परंतु नकुलने चेंडू टॉस केला आणि दुसऱ्या प्रयत्नात झेल टिपलाय.
चला रफिक बाद झालेले आणि आता नवीन फलंदाज मैदानात उतरलेले ते गौरव चौधरी. ओ षटकार आलेला आहे आणि या षटकाराचे प्रायोजक नारायणराव पाटील, एकविरा प्लायवूड. दिनेश पाटील सरांनी पुन्हा एकदा एक विकेट घेतलेली आहे. जयेश मोरे कॉट. ओ माझ्या मते धावबाद केलेलं आहे प्रज्वल राजपूतने, डायरेक्ट हिट केलेली आहे आणि जयेश मोरे एक आत्मघातकी धाव घेताना धावबाद झालेला आहे. आणि आता नवीन फलंदाज मैदानात आलेला आहे. वाईटचा इशारा आलेला आहे. किरण सटाले मॅन फ्रॉम जामनेर. ओहो किरण सटाले हवाई फायर. चेंडूने घेतली आहे गगन भरारी. चेंडू जातोय सीमारेषा पार फरारी. षटकार. या षटकात 15 धावा आलेल्या आहेत. 2 गडी बाद झालेले आहेत, 1 धावबाद आणि एक दिनेश पाटील सरांनी घेतलेला आहे बळी. 5 षटकांची समाप्ती. 56 अब तक 56 4 विकेटच्या नुकसानीवर. सहावं षटक बॅटिंग पॉवर प्लेचं असेल आणि 30 यार्डाच्या वर्तुळाच्या बाहेर केवळ 3 खेळाडू बाहेर उभे राहू शकतात. तर बघा मित्रांनो, हिंदू प्रीमियर लीग मध्ये तालुकास्तरीय खेळाडूंनी जबरदस्त कामगिरी केली होती. त्यामध्ये चाळीसगावच्या खेळाडूंचा आपण उल्लेख केला, परंतु जामनेर आणि चोपडा ह्या 2 तालुक्यातील खेळाडूंनी सुद्धा जबरदस्त कामगिरी केली होती. भुसावळ असेल, फैजपूर असेल, त्यानंतर माझ्या मते रावेरचा परिसर असेल, मोरगाव वगैरे ग्रामीण भागातील खेळाडूंनी जबरदस्त कामगिरी केलेली होती.
विजय पाटील मॅन फ्रॉम जळगाव पोलीस. पाचोऱ्याच्या खेळाडूंनी सुद्धा या स्पर्धेत दमदार कामगिरी केलेली होती. पाचोरा असेल, भडगाव असेल, माझ्या मते चिकू, अनिरुद्ध ठाकरे यांनी सुद्धा चांगली कामगिरी केलेली होती. त्यानंतर कासोदा असेल, छोटंसं गाव आहे. प्रज्वल राजपूत सुद्धा कासोदा अंतुर्लीचा आहे. कुणाल राक्षे असेल, चेतन भोई असेल, सर्वांची कामगिरी लक्षवेधक होती. ऑफ्टमच्या बाहेर फटका फसला आहे. गणेश नेटके चेंडूपर्यंत पोहोचू शकलेले नाहीये. दुसरी धाव पूर्ण. धावा, 4 गडी बाद. बॅटिंग पॉवर प्ले. शॉर्ट ऑफ लेनचा चेंडू बॅकफुटवर जाऊन पुल केलेला आहे. प्रज्वल राजपूत, आत्ताच मी सांगितलं होतं की कासोदा अंतुर्लीचा हा खेळाडू आहे आणि जबरदस्त कामगिरी करतोय सध्या. गौरव चौधरी कॉट प्रज्वल राजपूत, बोल्ड विजय पाटील. गोलंदाज सुद्धा जळगाव जिल्हा पोलीस दलात सेवा देतात. धावा आणि आता मैदानात दाखल झालेला आहे जळगावचा किरण अंबाला अर्थात हितेश मराठे. ऑफ्टमच्या बाहेर जबरदस्त फटका, चौकार, स्क्वेअर ऑफ द विकेट. कॉपी बुक स्टाईल स्क्वेअर कट. चेंडू खाली राहिलेला होता आणि बॅकफुटवर जाऊन या चेंडूला कट केलेला आहे. जबरदस्त फटक्याने सुरुवात करतोय हितेश. 62 धावा. हितेश मराठे आपलं खातं उघडतोय. पुन्हा एकदा यावेळेस गोलंदाज चतुराई दाखवतोय. हा पार्टेड अपील करतायत. डॉट बॉल. यष्ट्यांच्या मागे राहुल असताना चिंता करायची गरज नाहीये. राहुल राजपूत. फुलरलेनचा चेंडू आणि हातात. ओहो, ट्रॅप होता, ट्रॅप. जाळ्यात मासा अलगद अडकलेला आहे. कल्पेश बाविस्कर सर्कलच्या एजवर उभा होता. पायावर फुलटॉस फ्लिक केला आणि सरळ कल्पेशच्या हातात. तर बघा, जाळं विणलेलं होतं आणि मासा अलगद त्या जाळ्यात अडकलाय. विकेट मिळते विजय पाटील यांना. जळगावचा करण अंबाला आता तंबूत परतलायत. हितेश मराठे कॉट कल्पेश बाविस्कर, बोल्ड विजय पाटील. या षटकात 5 चेंडू टाकले गेलेले. 6 धावा आलेल्या आहेत आणि 2 गडी विजय पाटील यांनी बाद केलेले आहेत. तर अनुभवी खेळाडू आपल्या संघात असावा हे सिद्ध करतायत विजय. ओ हो हो, गतीत परिवर्तन. कटर चेंडू. चला, विजय पाटलांचं जसं जसं वय वाढतंय तसं तसं गोलंदाजीमध्ये व्हेरिएशन सुद्धा वाढतायत. कटर चेंडू टाकलेला आहे. 6 षटकांची समाप्ती. 62 धावा. या पॉवर प्लेच्या षटकात किफायती मारा केलेला आहे विजय पाटील यांनी. 2 गडी बाद केलेले. 6 धावा देत. 62 धावा, 6 गडी बाद. प्रज्वल राजपूत मॅन फ्रॉम कासोदा. लाइट्समन
इनिंग ब्रेक मध्ये तयार राहायचंय. ऑप्शनच्या बाहेर किरण सटाले. तर किरण सटाले हा जामनेरचा आहे. जबरदस्त गोलंदाज, चांगला फलंदाज. बघूया आता कशी कामगिरी करतो. आता संघाला गरज आहे, फटकेबाजीसाठी ओळखला जातो किरण. फुल टॉस चेंडू आणि हा षटकार. किरण सटालेला फुल टॉस चेंडू आपण टाकू शकत नाही. बघा, माझे सहकारी समालोचक नेहमी म्हणत असतात फुल टॉस चेंडू बद्दल, ते एक आगळं वेगळं वर्णन करत असतात. सौरभ सिंग राजपूत ते म्हणतात की घोड़े के सामने घास, शेर के सामने मांस, और किरण सटाले जैसे बल्लेबाज के सामने फुल टॉस नहीं डालनी चाहिए. आणि बघा टाकलेला आहे. आणि आपण बघितलं की काय किरणने केलेलं आहे. पुन्हा एकदा युवा प्रज्वल राजपूत. पुन्हा एकदा प्रॉपर डिस्टन्स, षटकार, लॉंग ऑन सीमारेषा पार, षटकार. पवन पाटील होते, प्रयत्न केला होता, परंतु एलिव्हेशन आणि डिस्टन्स प्रॉपर मिळतोय. षटकार. आणि या षटकाराचे प्रायोजक एकविरा प्लायवूड, नारायणराव पाटील. 74 धावा, 2 चेंडू 2 षटकार. किरण सटाले पुन्हा एकदा प्रज्वल समोर. चला, ही फटाक्यांची आतिषबाजी कोणासाठी होते? अशोका पॉवर साठी की श्रीराम क्रिकेट क्लब साठी? ओ, चांगला फटका अलॉंग द कार्पेट. भूषण सपकाळे एक धाव घेतलेली आहे, दुसरी पूर्ण करते. ओ, कौतुक करावं लागेल जितेंद्र सोनवणे यांचं, मॅन फ्रॉम जळगाव पोलीस. चित्त्याच्या चपळाईने विकेटच्या दरम्यान धाव घेताना अतिशय उत्कृष्ट समन्वय. सचिन चौधरी जर मैदानावर असतील तर समालोचन कक्षात यायचंय. सचिन भाऊ चौधरी. स्क्वेअर लेगच्या दिशेने एक धाव. कल्पेश चेंडू वाढवत आहेत आणि तडाखेबाज फलंदाजीसाठी ओळखले जाणारे जळगाव जिल्हा पोलीस दलातील जितेंद्र सोनवणे अर्थात जितू अप्पा स्ट्राइकला. ताकदीची बिलकुल कमी नाहीये. याने बॅट फिरवली, बॅट मध्ये चेंडू आला की तो बाहेरच जाणार आहे. हा जबरदस्त खेळाडू आहे. 7 षटकांची समाप्ती, 83 धावा, 6 गडी बाद. बघा, जितू सोनवणे यांनी जो षटकार लगावला होता, त्या षटकाराचं वर्णन जर करायचं म्हटलं तर बॅनर फाड षटकार आपण करू शकतो. बॅनरला अक्षरशः भगदाड पाडून चेंडू बाहेर गेलेला आहे आणि आपण रिप्लेच्या माध्यमातून बघू शकतो. लाईव्ह विजन, क्वालिटी विथ क्लिअरिटी.
ओ हा चेंडू आपण टाकू शकत नाही. या चेंडूला आपण म्हणू शकतो की आ बेल मुझे मार, आस्क टू पनिश. चला षटकाराने जर षटकाची सुरुवात होते तर आता दबाव गोलंदाजावर असेल. किरण सटाले पुन्हा एकदा स्ट्राईकला. ओ स्क्वेअर ऑफ द विकेट कट करण्याचा प्रयत्न. डॉट बॉल. चांगला कमबॅक. यावेळेस एक धाव, दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न आणि जितेंद्र सोनवणे यांचं कौतुक करावं लागेल. फलंदाज सुरक्षित आहे तसं दिसतंय, परंतु कौतुक करावं लागेल. जितेंद्र सोनवणे मॅन फ्रॉम जळगाव पोलीस चित्त्याच्या चपळाईने धाव घेत आहेत. धावा. 8वें षटक सुरू आहे. किरण सटाले सामना करतील अनुभवी विजय पाटील यांचा. ओ हो हो हो, अतिशय उत्कृष्ट गोलंदाजी. पहिला चेंडू माझ्या मते काहीतरी आगळा वेगळा प्रयोग करण्याचा प्रयत्न होता विजय पाटील यांचा. पुन्हा एकदा विजय पाटील आपल्या गोलंदाजी मार्कवर. किरण सटाले स्ट्राईकला. ताकदीने टोललेला फटका लॉंग ऑनच्या दिशेने. युवा पवन पाटील, छोटा टायगर. मित्रांनो मी काय सांगितलं, याच्या बॅट मध्ये आला म्हणजे बाहेरच जाईल. जबरदस्त ताकद आहे या खेळाडूमध्ये. आणि बघा मुळात पेशा पोलिसाचा आहे. पोलीस दलात सेवा देतात, फिटनेसची काळजी घेतात आणि एक जबरदस्त खेळाडू म्हणून ओळखले जातात. जितेंद्र सोनवणे यांच्या बॅटमधून आलेला आहे दर्जेदार षटकार. या षटकाराचे प्रायोजक एकविरा प्लायवूड. 8 षटकांची समाप्ती, 98 धावा, 6 गडी बाद. युवा हिंदू प्रीमियर लीग क्रिकेट स्पर्धेमध्ये एकविरा प्लायवूड या संघाचे कर्णधार होते सोमेश नाईक. नारायणराव पाटील यांचा संघ होता. तर आपल्या नेतृत्व गुणांमुळे सोमेशने सर्वांचं लक्ष वेधून घेतलेलं होतं. जबरदस्त नेतृत्व दाखवलेलं होतं. आणि आता सोमेश आलेला आहे. तर श्रीराम क्रिकेट क्लब या संघाचे संचालक आहेत विनोद महाजन, शक्तिभाऊ महाजन. ऑफ स्टंपच्या बाहेर आणि सरळ भूषण सपकाळेच्या हातात चेंडू. अशोका पॉवर संघाचे संचालक आहेत मोहित दादा मेटकर. तर श्रीराम क्रिकेट क्लबचे संचालक आहेत विनोद, अर्थात आपले सर्वांचे लाडके युवा नेते शक्तिभाऊ महाजन. आणि पुन्हा एकदा जळगाव जिल्हा पोलीस दलात सेवा देणारे अत्यंत अनुभवी स्मार्ट क्रिकेटर म्हणून ज्यांचा नेहमी उल्लेख करावा लागेल असे विजय सोनवणे आता मैदानात दाखल झालेले आहेत. तडाखेबंद फलंदाजीसाठी ओळखले जातात.
ऑफटमच्या बाहेरचा चेंडू यष्ट्यांच्या मागे चांगलं कलेक्शन, सुरेख कलेक्शन आणि फलंदाज सुरक्षित आहे, परंतु तिसऱ्या पंचांकडे दाद मागितली गेलेली आहे. राहुल एक जबरदस्त यष्टीरक्षक आहेत. फलंदाज सुरक्षित. पुन्हा एकदा सोमेश नाईक आपल्या गोलंदाजी मार्कवर. आणि कौतुक करावं लागेल अभिषेक देशपांडे आमचे कॅमेरामन, जबरदस्त कामगिरी करतायत. फाईन लेगकडे चेंडू जातोय, एक धाव मिळते. दिनेश पाटील सर चेंडू अडवत आहेत. जावेद शेख सिनियर टीसी ज्यांची आत्ताच बायपास शस्त्रक्रिया झालेली आहे आणि ते आता मैदानावर दाखल झालेले आहेत. मी आयोजन समितीला विनंती करेल की जावेद शेख यांना सन्मानाने मंचाकडे घेऊन यायचे. एक जबरदस्त क्रिकेटर आहे, आपल्या जळगाव जिल्ह्याची आणबाण शान आहे. जावेद सर, आपल्याला विनंती असेल की आपण मंचाकडे यायचंय. जावेद शेख, आकिब भाई गणेश को लेके जाओ. लाइट्स लाइट्स. डॉट बॉल, निर्धाव चेंडू. 100 धावा झालेल्या आहेत, 100 धावा फलकावर लागलेल्या आहेत आणि या ठिकाणी फ्लड लाईट सुरू झालेले आहेत. GL लाइटिंग हरीश कोयते ज्यांच्या मार्फत हे फ्लड लाईट्स लावण्यात येत आहेत. जळगाव जिल्ह्याचा स्टार लेफ्ट आर्म गोलंदाज आणि टॉप ऑर्डरचा जबरदस्त फलंदाज जावेद शेख मंचावर दाखल झालेला आहे आणि आताच त्याची बायपास शस्त्रक्रिया झालेली आहे. चौकार आलेला आहे. धावसंख्या 104. 9 षटकांची समाप्ती. अशोका पॉवर संघाची धावसंख्या 104 धावा, 9 गडी बाद. शेवटचं षटक दिनेश पाटील सरांचं.
एक धाव मिळते. लॉंग ऑनच्या दिशेने सुमेश नाईक चेंडू अडवतोय, गोलंदाजाकडे परत करतोय. दरम्यान स्ट्राईकला असतील आता विजय. जितेंद्र सोरणे 17 धावाकडून फलंदाजी करतायत. क्रॉस द लाईन खेळण्याचा प्रयत्न अपील होते. तिसऱ्या पंचांकडे दाद मागितली जाते आणि तिसरे पंच आता काय निर्णय देतात. स्टंपिंग साठीचा पंचांचा रिव्ह्यू. श्री चषक क्रिकेट स्पर्धा स्माइलिंग न्यूज नॉर्दर्न जॉइंट रिप्लेसमेंट सेंटर या स्पर्धेचे मुख्य प्रायोजक डॉक्टर मनीष चौधरी. को स्पॉन्सर्स खोंडे बंधू ज्वेलर्स, संतोषप्पा खोंडे. ट्रॉफी प्रायोजक बेकर्स पॉइंट द केक शॉप, पुरुषोत्तम दादा पाटील, निर्मल दादा पाटील. मॅन ऑफ द मॅचच्या ट्रॉफीचे स्पॉन्सर्स महालक्ष्मी मोबाईल NX, वाल्मिकराव पाटील. पॅव्हिलियन एंडचे प्रायोजक आनंद कदम, हॉटेल AK. बॉल प्रायोजक हॉटेल जय मल्हार, व्हेज नॉन व्हेज फॅमिली रेस्टॉरंट्स. श्री प्रवीण गायकवाड, श्री बापू हटकर. सुपर 6 चे प्रायोजक एकविरा प्लायवूड, नारायणराव पाटील. प्रथम पारितोषिकाचे प्रायोजक खोंडे बंधू ज्वेलर्स 51,000 रुपये. द्वितीय पारितोषिक JJ स्पोर्ट्स जितेंद्र भाऊ जवळकर 31,000 रुपये. तिसरं पारितोषिक भरत भाऊ सपकाळे समाजसेवक 15,000 रुपये. फलंदाजाला परतावं लागेल. जबरदस्त कामगिरी राहुलची. तिसरं पारितोषिक भरत भाऊ सपकाळे समाजसेवक यांच्याकडून 15,000 रुपये. चौथं पारितोषिक श्री क्रिकेट क्लब यांच्याकडून 15,000 रुपये. बाउंड्री स्पॉन्सर्स खोंडे बंधू ज्वेलर्स. बॅनर स्पॉन्सर्स योग FX अकॅडमीज, योगेश शिंपी, SR पाटील कन्स्ट्रक्शन, संदीप पाटील, जैन असोसिएट्स, जयेश जैन. आणि या स्पर्धेसाठी अनमोल सहकार्य लाभलेले ते देव माझा कन्स्ट्रक्शनचे संचालक सतीश मराठे यांचं. एक धाव. फटका फसलेला आहे. एक धाव मिळते आणि 10 षटकांची समाप्ती या ठिकाणी पूर्ण झालेली आहे. आणि 109 धावांचं आव्हान असेल श्रीराम क्रिकेट क्लब या संघासमोर.
चला पुढच्या सामन्याच्या नाणेफेकीकडे आपण वळतो आहोत. आयटी डिजिटेक सॉल्युशन विरुद्ध छत्रपती प्रतिष्ठान लिगामेंट 11. दोन्ही संघांच्या कर्णधारांनी नाणेफेकीसाठी यायचे.
दुसऱ्या डावातला पहिला चेंडू अबो द वेस्ट साईडचा नो बॉल आहे किंवा नाही चेक करण्यासाठी तिसऱ्या पंचांना पाचारण केलेलं होतं. तिसऱ्या पंचांचा निर्णय आलेला आहे फेअर डिलिव्हरी. पवन पाटील स्ट्राईकला, नॉन स्ट्राईकला असतील नकुल शर्मा. गोलंदाजीची सुरुवात करतील अनुभवी रफिक आणि रफिकचा जवळचा मित्र लाठीज 11 चे एकेकाळचे बॅचमेट चौकार असेल. जावेद शेख सुद्धा मंचावर उपस्थित आहेत. आणि मेहुल इंगळे सुद्धा त्यांना जॉईन करतायत. मेहुल आपलं सुद्धा स्वागत. शक्तीभाऊ महाजन युवा नेतृत्व हे सुद्धा आपल्यासोबत उपस्थित आहेत. शक्तीभाऊ श्रीराम क्रिकेट क्लबचे संचालक. फुलटॉस चेंडू आणि फुलटॉस चेंडूवर फुलटॉल वसूल केलेला आहे. षटकार आलेला आहे. श्री चषक क्रिकेट स्पर्धेचा ब्रँडेड षटकार ज्याचे प्रायोजक एकविरा प्लायवूड. चौदा धावा झालेल्या आहेत. आणि जावेद आणि मेहुल आपल्याला सांगायला आनंद वाटेल की हा जो खेळाडू फलंदाजी करतोय हा तुमच्या बॅचमेटचा अनंत वाघ सरांचा पुतण्या आहे. छोटा टायगर. फुलटॉस चेंडू इनफिल्डला क्लिअर केलेला आहे. कव्हर क्षेत्रात पॉइंट कडे चेंडू जातोय परंतु एकच धाव मिळेल. जबरदस्त टायमिंग आणि तितकंच जबरदस्त प्लेसमेंट. चौकार जातोय एक्स्ट्रा कव्हर रिजनला. नकुल शर्मा पहिलं षटक संपत आहे आणि पहिल्या षटकात थोडेसे महागडे ठरलेले आहेत. रफिक 3 फुलटॉस जर चेंडू टाकले आपण पहिल्या षटकात आणि पॉवर प्लेच्या पहिल्या षटकात जर 3 फुलटॉस आले तर समीकरण तर बिघडणार आहे आणि ते बिघडलेलं आहे. पहिल्या षटकात आलेले आहेत 19 धावा. बिनबाद 19. अविनाश देवरे विरुद्ध मेहुल इंगळे असा सामना आपल्याला रंगताना दिसणार आहे. दोन परममित्र आता एकमेकांच्या समोर खेळताना दिसतील. चला विनंती असेल IT डिजिटेक सॉल्युशन कर्णधार आणि कर्णधार छत्रपती प्रतिष्ठान लिगामेंट 11 जावेद शेख आणि भरत भाऊ कर्डिले यांना विनंती असेल की आपल्या शुभ हस्ते आपण नाणेफेकी करायची आहे. ॲडव्होकेट शरद रमेश पाटील अँड फर्म हे नाणेफेकीचे प्रायोजक. दरम्यान सरळ बॅटने टोलवलेला चेंडू खिमराज तायडे चेंडू अडवतोय. नाणेफेक भरत कर्डिले आणि जावेद शेख सिनियर TC भारतीय रेल्वे. कर्णधार IT डिजिटेक सॉल्युशन मेहुल इंगळे आणि सोबतच असतील अविनाश देवरे.
चला दोन्ही संघांना शुभेच्छा असतील. मेहुल इंगळे, अविनाश देवरे, आपल्या दोन्ही संघांना शुभेच्छा. नियमांचं काटेकोर पालन करायचंय. छत्रपती प्रतिष्ठान लिगामेंट 11 ने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतलेला आहे. जावेद सर आपलं खूप खूप आभार. आणि मैदानावर यायचं बंद करायचं नाही आपण. जळगावचा करण अंबाला, हितेश मराठे गोलंदाजी करतोय. षटकार, जबरदस्त फटका. छत्रपती प्रतिष्ठान लिगामेंट 11 चे कर्णधार अविनाश देवरे यांनी नाणेफेक जिंकलेली आहे. नाणेफेकीचा कौल जिंकलेला आहे आणि प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतलेला आहे. तर मेहुल इंगळे यांच्या नेतृत्वात खेळणारा IT डिजिटेक सॉल्युशन अक्षय पाटलांचा संघ पुढच्या सामन्यात पहिल्यांदा क्षेत्ररक्षण करताना दिसतील. 27 धावा, 2 षटकांची समाप्ती. जामनेरचा युवा, सर्वांचं मन वेधून घेणारा गोलंदाज आदित्य माळी आता गोलंदाजी मार्कवर. बघा मित्रांनो, आपण जर दुरून बघत असाल, दुरून सुद्धा तसाच दिसतो जसा जवळून दिसतो, परंतु सिंगल फसली आणि फायटर असली असं याचं वर्णन करावं लागेल. जबरदस्त पेसने गोलंदाजी करतो. जोरदार अपील केली जाते, परंतु पंचांचं असं मानणं आहे बॅटची कड तर लागलेली आहे, परंतु चेंडू नंतर जमिनीवर टप्पा खाऊन यष्टीरक्षकाच्या हातात गेलेला आहे. आता तिसऱ्या पंचांकडे दाद मागितली जाते. तिसरे पंच काय निर्णय देतात ते आपण बघूया. फलंदाज सुरक्षित. अगोदर बॅट लागली, त्यानंतर टप्पा पडला आणि त्यानंतर चेंडू हातात गेला. चला, अपील रास्तय, खेळाडू मोठे आहेत, विकेटची गरज आहे. पहिला ब्रेक थ्रू जर मिळाला तर गोलंदाज मात्र डोक्यावर चढून गोलंदाजी करतो. चला, आधी ओ हो हो हो, बघा भुसावळची हिंदू प्रीमियर लीग जर आपण बघितली असेल तर रोहित तलरेजा असतील, गणेश माफ करा किरण कोळी असतील, मेहुल इंगळे असतील, अशा भला भला फलंदाजांची विकेट याने घेतलेली होती. आणि नॉकआउट सामन्यात सर्वात जबरदस्त गोलंदाजी आदित्यने केलेली होती. अंतिम सामना सुद्धा आदित्य माळीच्या संघाने जिंकलेला होता. जो संघ या ठिकाणी हिंदू प्रीमियर लीग स्पर्धेत खेळलेला होता, जामनेरचा हिंदवी स्वराज जामनेर, शेखर काळे यांचा संघ, त्या संघात होता. जबरदस्त कामगिरी ठरलेली होती. युवा आहे. हो हो, बघा मिश्रण वैविध्यता ज्याला आपण म्हणतो ना, ती त्याच्या गोलंदाजीत आपल्याला दिसते. आणि मिश्रण या शब्दावरनं आठवलं की
चोपडा ह्या गावामध्ये मिश्रण ग्रुप मधून एक ग्रुप आहे. फुल टॉस चेंडू बघा, जर पुढे येण्याचा प्रयत्न केला नसता, जागेवरनं जर हा प्रॉपर फटका चेंडूची वाट बघून खेळला असता तर चौकार नाही तर षटकार मिळाला असता. थोडस थंड डोक्याने काम घेण्याची आवश्यकता आहे. पुन्हा एकदा आदित्य माळी आपल्या गोलंदाजी मार्कवर. नकुल शर्मा बुंद्या टाकलेला चेंडू खोदून काढलेला आहे. खिमराज तायडे एक धाव. किफायती मारा. या षटकात केवळ एक धाव दिलेली आहे युवा आदित्य माळीने. श्री चषक 2025 श्री क्रिकेट क्लब यांच्याद्वारे आयोजित ही जळगावातली सर्वात बहारदार क्रिकेट स्पर्धा. किरण सटाले मॅन फ्रॉम जामनेर वन बाउन्स चौकाराने किरणचं स्वागत केलेलं आहे फलंदाजाने. नकुलच्या बॅट मधून आलेला आहे हा दर्जेदार चौकार, जे प्रायोजक खोंडे बंधू ज्वेलर्स. श्री चषक क्रिकेट स्पर्धेचे मुख्य प्रायोजक स्माइलिंग नीज डॉक्टर मनीष चौधरी सर, नॉर्दर्न जॉइंट रिप्लेसमेंट सेंटर जळगाव. को स्पॉन्सर्ड बाय खोंडे बंधू ज्वेलर्स, संतोष अप्पा खोंडे. बॅटची कड, डॉट बॉल. या स्पर्धेतील ट्रॉफी स्पॉन्सर्स बेकर्स पॉइंट द केक शॉप, पुरुषोत्तम दादा पाटील, निर्मल दादा पाटील. मॅन ऑफ द मॅचच्या चषकांचे प्रायोजक महालक्ष्मी मोबाईल एनएक्स, वाल्मिकराव पाटील आपल्या माणसाची दुकान. नकुल ओहो, मनगटाचा वापर आणि ताकद प्रॉपर. चेंडू गेलेला आहे सीमारेषा पार. श्री चषक क्रिकेट स्पर्धेचा ब्रँडेड षटकार टोलवलाय नकुल शर्माने आणि या षटकाराचे प्रायोजक एकविरा प्लायवूड. चला, स्मार्ट क्रिकेट षटकार आलेला आहे, त्यानंतर एक धाव. आणि आता पवनकडे जबाबदारी असेल धावसंख्या वाढवण्याची. पवन एक दर्जेदार खेळाडू, छोटा टायगर. आणि पवनला सांगितलं की जबाबदारी तुझ्याकडे असेल आणि पवनने षटकार ठोकलेला आहे. तर याला म्हणतात जबाबदारी स्वीकारणं. मग ते कॉमेंटेटरने सांगितलं असेल तरी किंवा आपल्या संघाच्या व्यवस्थापनाने सांगितलं असेल तरी जबाबदारी स्वीकारलेली, षटकार ठोकलेला आहे. आणि या षटकाराच्या मदतीने धावसंख्या 45. आणि जळगावातले स्टार स्कोरर हिमांशु तायडे आपल्यासोबत उपस्थित झालेले आहेत. षटकार, ब्रँडेड षटकार श्री चषकाचा, लॉग ऑन सीमा पार. आणि या षटकाराचे प्रायोजक एकविरा प्लायवूड, नारायणराव पाटील,
जबरदस्त क्रिकेट या ठिकाणी बघायला मिळतंय आणि अर्धशतक पूर्ण झालेलं आहे श्रीराम क्रिकेट क्लब या संघाचं. जबरदस्त क्रिकेट स्पर्धा जळगावकरांचं पैसा वसूल मनोरंजन जळगावच्या शिवतीर्थ मैदानावर. जळगावचा करण अंबाला हितेश मराठे आता गोलंदाजी मार्कवर आणि हितेश मराठे यांच्या समोर असतील नकुल शर्मा. पाचवं षटक लॉंग ऑफच्या दिशेने वाईडिश लॉंग ऑफ कडे. जीवन कापडे चेंडू अडवतोय. एक धाव मिळते. धावसंख्या पाचवं षटक सुरू आहे आणि 52 धावा. पॅव्हिलियनचे प्रायोजक आनंद कदम हॉटेल AK आनंद बुक कदम. पवनला स्लॉट मधला चेंडू दिला रडार मध्ये चेंडू दिला की पवन तो चेंडू सोडणार नाहीये. तो तुम्हाला सीमा पारच पाठवणार आहे. क्षेत्ररक्षक दर्शकाच्या भूमिकेत असतील आणि दर्शक क्षेत्ररक्षकाकडे चेंडू फेकतील ग्राउंडच्या बाहेरून आणि तो आलेला आहे. या दर्जेदार षटकाराचे प्रायोजक एक विरा प्लायवूड. शॉट ऑफ लाईन चेंडू पुल केलाय. पॉवरफुल केलाय. सक्सेसफुल केलाय. वन बाउन्स चौकार. 10 चेंडू आणि 40 धावा. 11 चेंडू 44 धावा. पवन पाटील या स्पर्धेतलं सर्वात वेगवान अर्धशतक आपल्याला या सामन्यात बघायला मिळू शकतं. ओहो एक्स्ट्रा कव्हर रिझनला चौकार. जबरदस्त खेळी. मैदानाच्या चौफेर फटकेबाजी कशाला म्हणतात. जबरदस्त खेळी. तर बघा सबसे कातिल जितकेही पाटील असतील प्रत्येकाला आपण ते टॅग लावतो परंतु या सामन्यात म्हणावं लागेल की सबसे कातिल पवन पाटील अबोव द वेस्ट हाईटचा नो बॉल. बीमर वॉर्निंग मिळेल गोलंदाजाला आणि हे फ्रस्ट्रेशन असतं कुठल्याही गोलंदाजाचं. बघा मोठे मोठे गोलंदाज सुद्धा अशा काही चुका करतात. करण अंबाला हा जळगावचा हितेश मराठे आहे. ओहो या षटकाराने 50 धावा पूर्ण झालेले. छोट्या वाघाने फोडली दहाड. जबरदस्त कामगिरी केलेली आहे छोटा टायगर पवन पाटील. बघा घरातूनच बाळकडू मिळालेले. अनंत वाघ हे त्याचे काका आहेत. जबरदस्त क्रिकेट प्रशिक्षक आहेत. बाळा अर्थात देवीदास वाघ हे सुद्धा जबरदस्त क्रिकेटर आहेत आणि पवन पाटील सुद्धा त्यांचाच कित्ता गिरवतोय. ओहो यावेळेस मात्र इम्प्रोवाइज करण्याचा प्रयत्न फसलेला आहे. जबरदस्त कामगिरी केलेली आहे पवनने. पाच षटकांची समाप्ती 73 धावा. एकही गडी बाद झालेला नाही. हे श्रीराम क्रिकेट क्लबची जमेची बाजू आहे. 30 चेंडू आणि 36 ची गरज. दरम्यान छत्रपती संभाजीनगरची मुलुक मैदान तोफ स्टार कॉमेंटेटर युवा
आपल्या आगळ्या वेगळ्या शैलीने सर्वांचं मन मोहून घेणारे, दर्शकांचं लक्ष वेधून घेणारे क्रिकेट समालोचक सौरभ सिंग राजपूत आपल्यासोबत उपस्थित झालेले आहेत. सौरभ सिंग राजपूत आपलं या जळगावच्या सुवर्णनगरीच्या गुलाबी थंडीत मनपूर्वक हार्दिक स्वागत. वेलकम. बॅटिंग पॉवर प्ले. आणि मित्रांनो, सांगायला आनंद होतोय की लाईव्ह विजनचे अल्ट्रा प्रो कॅमेरामन सत्यम पाटील द मॅन फ्रॉम खेडी हे आज आपला वाढदिवस साजरा करतायत. तर बघा मित्रांनो, क्रिकेटमुळे भरपूर लोकांना रोजगार मिळालेला आहे, भरपूर लोकांना, खेळाडूंना, कॉमेंटेटर्स लोकांना, लाईव्ह वाल्यांना रोजगार मिळालेला आहे, मान सन्मान मिळालेला आहे. परंतु सर्वात दुर्लक्षित घटक जर कोणी असेल तर तो कॅमेरामन राहिलेला आहे. मित्रांनो, आमचे अल्ट्रा प्रो कॅमेरामन आणि हा षटकार आमचे अल्ट्रा प्रो कॅमेरामन सत्यम पाटील आज आपला वाढदिवस साजरा करतायत. तर सत्यम, आपल्याला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा. तर बघा, मी सांगितलं होतं की हा घटक दुर्लक्षित का आहे. दिवसभर म्हणजे मी तर म्हणेल 12-12 तास एका जागेवर, फक्त जेवणाची सुट्टी असते, ती सुद्धा 15 ते 20 मिनिटांची असते. प्रत्येक चेंडूला कव्हर करणं, आयोजकांच्या ज्या डिमांड्स असतात त्या पूर्ण करणं, सोबतच आपल्या चमकदार कामगिरी करणाऱ्या खेळाडूंची रील्स बनवणं, हे सुद्धा कॅमेरामनचं काम असतं आणि ते चोख बजावतायत. म्हणून मी म्हणेल की हा सर्वात दुर्लक्षित घटक आहेत, कारण की त्याला जो मान सन्मान मिळायला हवा तो माझ्या मते मिळत नाहीये. तर सत्यम, आपल्याला विनंती असेल की पवन पाटीलचा पुन्हा एकदा ब्रँडेड षटकार. श्री चषक क्रिकेट स्पर्धेचा हा ब्रँडेड षटकार पवन पाटीलच्या बॅटमधून आलेला आहे. सरळ साईड स्क्रीनचा वेध घेणारा हा षटकार, आणि या षटकाराचे प्रायोजक एकविरा प्लायवूड आणि छोट्या टायगरची दहाड फोडलाय पहाड. चला, छोट्या टायगरची दहाड ऐकण्यासाठी मोठे टायगर आलेले आणि मोठ्या टायगरचं स्वागत केलेलं आहे षटकाराने. पुन्हा एकदा वाघाची दहाड फोडलाय पहाड. देवीदास वाघ, आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत. चला मित्रांनो, आता स्कोर कार्ड कडे बघूया. 6 षटकांची समाप्ती, 93 धावा, 24 चेंडू, 16ची आवश्यकता. जबरदस्त सुरुवात श्रीराम क्रिकेट क्लबने दिलेली.
हो आसमानी टोला छत्रपती शिवरायांना वंदन करण्यासाठी जणू काही हा चेंडू गेलेला आहे. षटकार आलेला आहे आणि या षटकाराच्या मदतीने आता शतकाच्या उंबरठ्यावर श्रीराम क्रिकेट क्लबचा संघ पोहोचलेला आहे. आनंद शर्मा, बहुत बहुत स्वागत है आपका शर्मा जी. आणि भारतीय क्रिकेटचं जर नाव घेतलं तर शर्मा हे सध्या ट्रेंडिंग मध्ये आहेत. मग तो अभिषेक असो, रोहित असो, आणि सध्या जळगावमध्ये आनंद. ऑफ टाइमच्या बाहेर इनफिल्डला क्लिअर केलेलं आहे. ओ चौकार मिळेल. प्रयत्न चांगला होता रफिकचा, परंतु चौकार मिळेल. शतक पूर्ण झालेलं आहे श्रीराम क्रिकेट क्लब संघाचं. आणि आता जिंकण्यासाठी 6ची गरज आणि पवन पाटील याची धावसंख्या 22 चेंडू आणि 77 धावा. जबरदस्त कामगिरी. माझ्या मते हा सर्वोच्च दुसरा हायएस्ट स्कोर आहे वैयक्तिक. पहिला सचिन पटेल यांचा आहे 92. विजय पाटील, ओ माफ करा, विजय सोनवणे गोलंदाजी करतायत. पवनला एक धाव मिळते. नकुल शर्मा यांच्या स्कोरवर आपण नजर टाकूया. 18 चेंडू आणि 25 धावा. तर बघा, एका एंडने जर खोरेने धावा येत आहेत तर आपल्याला अँकरचा रोल अदा करायचा. सिंगल डबल काढायचे आणि पवनला जास्तीत जास्त स्ट्राईक रोटेट करायची. आणि नकुलने नक्कीच तेच केलेलं आहे. स्मार्ट क्रिकेट ज्याला म्हणतात ते नकुल खेळलेलं आहे. आणि आक्रमक क्रिकेट, जबरदस्त तडाखेबंद क्रिकेट खेळलेला आहे पवन. पुढे सरसावत मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. खिमराज तायडे, एक धाव मिळते. 4 धावांची गरज. चला आता पुढच्या सामन्यामध्ये आपल्याला स्टार वॉर बघायला मिळेल. मिलिंद सपकाळे, मुंबई पोलीस हे सुद्धा आपल्याला पुढच्या सामन्यात खेळताना दिसतील. चला, सर्वच कॅमेरामन काही सारखे नसतात. जितकं आदित्य माळी चेंडू अडवतोय. जयेश मोरे, चला लेग बाईच्या स्वरूपात एक धाव येते. पंचांच्या निर्णयाची वाट बघूया. ओ योगेश भाकरे सरांचा इशारा आलेला आहे. लेग बाईज. आणि आता जिंकण्यासाठी 3 धावांची आवश्यकता. छोटा टायगर पवन पाटील आता स्ट्राईकला. पवन सुधीर पाटील,
आणि या षटकाराने हा सामना संपलेला आहे. जबरदस्त कामगिरी ठरलेली आहे पवन सुधीर पाटील यांची आणि आपला स्तर आपला दर्जा पवनने या सामन्यात सिद्ध केलेला आहे. हा सामना 10 विकेटने जिंकलेला आहे आणि हा रेकॉर्ड आहे. 100 पेक्षा जास्त धावा केलेल्या होत्या समोरच्या संघाने, ज्या संघाचं नाव होतं अशोका पॉवर, आणि एकही गडी न गमावता हा सामना केवळ पवन या युवा सलामी फलंदाजाने नकुल या अनुभवी सहकार्याला समजत घेत सलामीच्या जोडीने श्रीराम क्रिकेट क्लब या संघाने हा सामना जिंकलेला आहे. अभिनंदन श्रीराम क्रिकेट क्लब, अभिनंदन पवन, अभिनंदन नकुल शर्मा. आणि या सामन्याचा सामनावीर कौन है या कौन है ये बताने की जरूरत नहीं है. तर सामनावीर ठरलेला आहे घणाघाती फलंदाजी करणारा तडाखेबंद युवा पवन सुधीर पाटील.